संतप्त आशा सेविकांचा प्रश्न, उष्माघाताचा त्रास, आंदोलनाची कोणी दखल घेईना, अनेकांचे खाण्यापिण्याचे हाल. फक्त आश्वासन नको, ताबडतोब शासन निर्णय जाहीर करा. GRचा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही, अशा मागण्या करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील 2700 आशा गट प्रवर्तक या आंदोलनात सक्रिय आहेत. उन्हामुळे उष्माघाताच्या त्रासाने अनेक महिला आजारी पडल्या तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही त्यांचे आंदोलन सुरू आहे, परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आमचा जीव गेल्यावर सरकार शासन निर्णय काढणार आहे का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आशा सेविकांना 7,000 रुपये आणि गट प्रवर्तकांना 10,000 रुपये आणि सर्वांना 2,000 रुपये दिवाळी भेट देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र अद्याप तशा शासन निर्णय जाहीर झाला नसल्याने काही दिवसांपासून ऊन आणि थंडीची पर्वा न करता जवळपास 30,000हून अधिक आशा सेविका व गट प्रवर्तक महिला आंदोलन करत आहेत. सध्या अत्यंत तुटपुंच्या मानधनावर त्या काम करत आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये आशा सेविकांनी बेमुदत संप पुकारला होता. तेव्हा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविकांना 7,000 रुपये आणि गट प्रवर्तकांना 10,000 रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना 2,000 रुपये दिवाळी भेट दिली होती. त्याचा महिनाभरात शासन आदेश जारी केला जाईल असे आश्वासन देखील दिले होते. 3 महिने उलटूनही संबंधित शासन आदेश अजून निघालेला नाही. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, करमाळा तालुक्यातील शेकडो महिला आंदोलनात आहेत. मैदानात उभारल्या राहुट्या. आंदोलक महिला रात्री CSMT रेल्वे टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. काहींनी मैदानात साड्या आणि चादरीने थंडी उन्हापासून बचाव करण्यासाठी राहुट्या उभारल्या आहेत. आझाद मैदान CSMT रेल्वे स्थानक परिसरात खाण्यापिण्याची सोय नसल्याने महिलांची धावाधाव सुरू आहे. मिळेल तसे खाऊन त्या आंदोलन करत आहेत. रात्री अनेकांना उपाशी राहण्याची वेळ येते. मैदानात डास आणि घुशी, उंदरांचा त्रास होत आहे, असे दक्षिण तालुक्यातील आशा स्वयंसेविका सुप्रिया कासार, महबूबू शेख, सुवर्णा गायकवाड यांनी सांगितले आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.